नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जर 9वीला असाल तर तुमच्यासाठी ही चर्चा खूप महत्त्वाची आहे। 9वी मधून 10वी मध्ये जात असताना अशी कुठली प्रकरणं आहे ज्यांच्याकडे आपण खूप विशेष लक्ष दिलं पाहिजे, जो भाग तुम्हाला पाठ करायचा आहे, जो भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जो भाग तुम्हाला 10वीला कंपल्सरी उपयोगी पडणार आहे, त्यावर चर्चा आपण करणार आहोत। म्हणजे आता हा जो एक महिना आपल्याकडे आहे 9वीचा, त्याच्यामध्ये तुम्ही काही ठराविक प्रकरणांवरती तुम्हाला नक्कीच जास्त लक्ष द्यावं लागणार आहे। ती प्रकरणं कुठली, कुठला भाग तुम्हाला 10वीला असणार आहे, कुठल्या भागाची गरज तुम्हाला 10वीला असणार आहे, त्यावर चर्चा करूया। तर जाऊयात पटकन पुढे। पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे, नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। चला जाऊयात पुढे। बघा मित्रांनो, पहिलं जे प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध, या प्रकरणामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, रेषा म्हणजे काय, कोन म्हणजे काय, त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला जो काही मध्यबिंदूचा गुणधर्म आहे, म्हणजे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचा गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू त्या रेषाखंडाचे दोन समान भागांमध्ये विभाजन करतो, तो एक गुणधर्म थोडासा तुम्हाला इथं समजला पाहिजे। एवढा भाग जरी तुम्ही या पहिल्या प्रकरणात लक्षात ठेवला तरी तुम्हाला जास्त उपयोग ठरेल। सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, समांतर रेषा हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये समांतर रेषा म्हणजे काय आणि समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावरती तयार होणारे संगत कोन, व्युत्क्रम कोन, आंतर कोन, विरुद्ध कोन यांच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या जरा नीट समजून घ्या, कारण याचा भाग तुम्हाला 10वीला भूमितीमध्ये गणित भाग 2 मध्ये प्रत्येक ठिकाणी येतो, सिद्धता सोडवत असताना बऱ्याच ठिकाणी। त्याच्यामुळे तुम्हाला हे जे सगळे कोन आहे, संगत कोन, विरुद्ध कोन, आंतर कोन, व्युत्क्रम कोन, हे सगळे समजून घेणं गरजेचं आहे। तिसरं जे प्रकरण आहे त्रिकोण, मित्रांनो याच्यामध्ये त्रिकोण आणि त्रिकोणांचे गुणधर्म, मला काय म्हणायचं याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण त्याचबरोबर त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या, एकरूपतेच्या आणि समरूपतेच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या समजून घ्या, त्याचा उपयोग पुढच्या वर्षी तुम्हाला आहे। त्याचबरोबर तुम्हाला सगळे त्रिकोणाचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे। सगळे त्रिकोणाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म हे लक्षात घ्या, हे पाठच करून ठेवा। पुढच्या वर्षी तुम्हाला पहिल्या 3 प्रकरणांमध्ये मित्रांनो त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, त्रिकोणाचे गुणधर्म या सगळ्यांचा उपयोग वेगळ्या प्रकारची गणितं सोडवताना तुम्हाला होतो। त्यामुळे या प्रकरणातले त्रिकोण, त्रिकोणांचे प्रकार आणि कसोट्या एवढा भाग जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे। चौथं जे त्रिकोण रचना जाऊ द्या, 5वं जे प्रकरण आहे चौकोन, याच्यामध्ये तुम्ही काय करा, फक्त चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म हे समजून घ्या। जसं समांतरभुज चौकोनाचे प्रकार, गुणधर्म, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म जे आहेत ना, याच्यावरती खूप सारे प्रश्न पुढच्या वर्षी आहेत। पण त्याच्यामुळे लक्षात घ्या की चौकोनामधले सगळे प्रकार करून ठेवा, आयत असेल, चौरस असेल, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, चौरस, हे सगळे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म आपल्याला माहिती असले पाहिजे, ज्याचा उपयोग पुढच्या वर्षी आपल्याला आहे। त्यानंतर वर्तुळ प्रकरण मित्रांनो, तिसरं प्रकरण नावानेच आहे वर्तुळ प्रकरणावरती यावर्षी लक्ष द्या, कारण पुढच्या वर्षी तिसरं प्रकरण तुम्हाला वर्तुळ आहे आणि या वर्षीच्या वर्तुळ प्रकरणातल्या गुणधर्माचा वापर तुम्हाला पुढच्या वर्षी असणार आहे। त्यामुळे ते गुणधर्म नीट समजून घ्या। निर्देशक भूमिती हे प्रकरण पुढच्या वर्षी तसंच्या तसं नावाने आहे, फक्त काही कन्सेप्ट वेगळे आहेत। आणि निर्देशक भूमितीमध्ये तुम्ही जे आलेख काढता ते पुढच्या वर्षी बीजगणितामध्ये आहे आलेख काढण्यासाठी, त्याच्यामुळे इथे आलेख जो काढायचा जो भाग आहे तो जरा यावर्षी नीट समजून घ्या। आलेख काढायचा भाग म्हणजे निर्देशक भूमिती या प्रकरणातला फक्त आलेख काढायचा भाग जरी तुम्ही नीट समजून घेतला तरी पुढच्या वर्षी तो फायदेशीर असणार आहे। त्रिकोणमिती प्रकरणातली जेवढी काही सूत्र आहेत ती सगळी सूत्र मित्रांनो लक्षात घ्या, त्या सगळ्या सूत्रांचा उपयोग पुढच्या वर्षी जसाच्या तसा तुम्हाला आहे। ओके, या प्रकरणाकडे लक्ष द्यायचं। आणि पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणामधली गणित सगळी समजून घ्या, कारण या प्रकरणातली जेवढी काही सूत्र आहे ती अजिबात विसरायची नाहीये, ती सगळी सूत्र तुम्हाला लक्षातच ठेवायचे, कारण या सगळ्या सूत्रांचा वापर पुढच्या वर्षी आहे। या पृष्ठफळ आणि घनफळ प्रकरणातली जेवढी काही सूत्र आहेत ती पुढच्या वर्षी आपल्याला 10वीला जशीच्या तशी आहेत, त्यामुळे हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे। गणित भाग 1 च्या संदर्भात जर विचार केला ना, तर मी काय म्हणेन, सगळ्यात जास्त लक्ष कशावरती द्यायचं, या प्रकरणावर, 2 चलातील रेषीय समीकरणे। पुढच्या वर्षी इयत्ता 10वीला पहिलंच प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे आहे आणि यामध्ये तुमचे जे 5.1 आणि 5.2 हे 2 सराव संच आहेत ना, हे सगळे सराव संच करा, सगळे नीट समजून घ्या यावर्षी, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला टेन्शन येणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला क्रिया आहेत, योग क्रिया, वियोग क्रिया, योग वियोग क्रिया, या क्रिया समजून घ्या। याचा वापर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोडवताना भूमितीमध्ये आणि बीजगणितामध्ये सुद्धा पुढच्या वर्षी होतो। बहुपदीमध्ये अवयव पाडा जो प्रकार आहे, अवयव पाडाचा जो भाग आहे तो जरा नीट समजून घ्या, त्याचा वापर तुम्हाला, अवयव पाडाचा वापर तुम्हाला पुढच्या वर्षी इयत्ता 10वीला असणार आहे।
त्याचबरोबर अर्थनियोजनचा वापर जरा कमी आहे. अर्थनियोजन आहे तुम्हाला, अर्थनियोजन नावाने प्रकरण आहे, पण यातल्या कन्सेप्ट आणि 10वीच्या कन्सेप्ट थोड्याशा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे याच्याकडे नाही लक्ष दिलं तरी चालेल. सांख्यिकीमध्ये फक्त मध्य, मध्यक, बहुलक याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. मध्य, मध्यक आणि बहुलक, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला मध्य, मध्यक, बहुलक काढायला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची जी काही वारंवारता वितरण सारणी आहे त्याच्यामध्ये संचित वारंवारतापेक्षा कमी आणि पेक्षा जास्त या घटकाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके. आणि बाकी इतर कुठल्या गोष्टी नाही, परंतु ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आज, त्या सगळ्या जरा नीट त्याच्याकडे लक्ष द्या. त्या प्रकरणांवरती, त्या संकल्पनांवरती लक्ष द्या. पुढच्या वर्षी या भागांचा उपयोग तुम्हाला 10वीला होणार आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.